हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, तुम्हाला आजची देवपूजा माझ्या सासर घरची दिसत असेल, म्हणजे पारगावची. तर इथं आम्ही शनिवारी संध्याकाळी पारगावला गेलो होतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला सकाळचा येतोय, म्हणजे नागपंचमीच्या उपवासा दिवशीचा, रविवारचा. तर अंघोळ वगैरे झाली माझी आणि नंतर देवपूजा झाली आणि त्यानंतर मग मी लगेच ताट करायला घेतलं, म्हणजे वारुळाला जायचं होतं ना, तर त्यासाठी. तर मग इथे दूध घेतलं आणि त्यानंतर कापूर घेतला, फुलं घेतली, अगरबत्ती, वस्त्रमाळा आणि ज्वारीच्या लाह्या, कणिक आणि डाळ गूळ हा आमच्याकडं पद्धत आहे बरं का न्यायची. आता कुठं कुठं नेत नाहीत, पण आमच्याकडं नेतात. तर त्यानंतर दिवा वगैरे सगळं जे काही साहित्य लागतं ते मी ते ताटामध्ये ठेवून घेत होते. आता गावाला अचानक यायचं कारण म्हणजे आमच्या घराचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि आता घराचं स्लॅब पडणार होतं ना, त्यासाठी मग मी मिस्टर गावाला आलो होतो, कारण आपलं आजच लगेच नागपंचमीच्या उपवासा दिवशी स्लॅब पडणार होतं ना, त्यामुळं. आता आमच्याकडे ना स्लॅब टाकायचं म्हटलं की मग जे स्लॅबला लोक येतात, म्हणजे स्लॅब टाकायला, त्यांना आणि मिस्त्रींना सगळ्यांना जेवण बनवलं जातं. त्याचबरोबर आपले जे भाऊबंध भावकी असते त्यांनासुद्धा आमंत्रण दिलं जातं. त्यानंतर आमच्याकडं जे पाहुणे मंडळी असतात आपले, ते सगळ्यांना निमंत्रण दिलं जातं आणि मग पाहुणे वगैरे सगळे येतात. तर मग भरपूर असा स्वयंपाक बनवावा लागतो. तर मग आम्ही दोघं पण गावाकडे गेलो होतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आदल्या दिवशीचा येतो आहे बरं का. तर तो मी शूट केला होता ना, तर मग मध्येच ॲड केलेला आहे, तर थोडंसं समजून घ्या. तर आदल्या दिवशी शनिवारी हा व्हिडिओ गेल्या गेल्या मी घेऊन तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर इथं त्यांचं स्लॅबवरती हे लोखंड हातरायचं काम चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी रविवारी स्लॅब पडणार होतं. तर इथं आमच्या सासूबाई पण वरती गेल्या होत्या. तर चला असो. तर आमच्याकडं स्लॅब टाकायचं म्हटलं ना, तर मग सगळ्यांना जेवण केलं जातं. आता दुसऱ्या दिवशी उपवास होता. इकडे बघा, मी चुलीवरती ना तुरीची डाळ शिजायला घातलेली आहे सांबारसाठी. म्हणजे 1 किलो तुरीची आणि अर्धा किलो मुगाची अशी आचार्याने डाळ शिजून ठेवायला सांगितली. तर मग मी शिजायला टाकली होती, तर बऱ्यापैकी ती शिजत आलेली आहे. तर ही डाळ कशासाठी, तर आज आपलं स्लॅब पडणार आहे ना, तर मग त्यासाठी आज लापशी, सांबर, भात असा मेनू आहे. आणि बायकांसाठी म्हटलं तर मग साबुदाणा खिचडी. इथे मी सगळ्यांसाठी 3 किलो खिचडी साबुदाणा भिजत घातला होता रात्रीच. तर असं छान असा भिजला आहे बघा, एकदम असा मोकळा, आणि पाटीमध्ये भिजायला घातलेला आहे. तर बघा, खिचडी बनवायची ना, तर त्यासाठी 5 किलो बटाटा आणलेला आहे आणि आचार्याने साल काढून ठेवायला सांगितलं आहे. नंतर किसून खिचडीमध्ये वापरणार आहेत खिचडी परतताना. तर म्हटलं चला, आता थोडासा वेळ आहे माझ्याकडं. तर मग शेवग्याच्या शेंगा पण मी अशा चिरून ठेवल्या सांबारसाठी. कोथिंबीर ते अजून बरंच काही निवडायचं आहे. आमच्या सासूबाई जे गाव आहे ते येणारे स्वयंपाकाला मदतीला, आणि आचारी पण सांगितलं आहे आपण स्वयंपाक बनवण्यासाठी. तर मग फक्त मी बटाट्याची साल काढून ठेवते पाण्यामध्ये, म्हणजे लाल पडत नाही. तर आज आहे नागपंचमीचा उपवास. तर सगळ्या आपल्या गोडताईंना नागपंचमीच्या उपवासाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या पण नागपंचमी आहे, तर त्याच्यासुद्धा. तर आता थोडा वेळ माझ्याकडे आहे, तर म्हटलं चला, आणि थोड्या वेळाने आम्ही वारुळाला पण जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप छान असणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ते खिचडीला. आणि इकडं मामा पण आलेले आहेत आपले आचारी मामा, आणि इकडं मिस्टर आणि आमच्या सुजित दादा बघा, मस्त असा पातेलेला आहे ना, काळ होऊ नये म्हणून निरमा आणि तेल मिक्स करून दिले. तर तो लावून घेतोय. पाणी ना बटाटा आणि हिरवी मिरची पातेल्यामध्ये टाकली आणि मस्त हलवतात. हे मामाना स्वयंपाक लई छान बनवतात बरं का. तर आता मिस्टर आणि सुजित दादा तर खिचडी बनवायची अगोदर, नंतर सांबर, भात आणि लापशी असा मेनू आहे आजच्या जेवणाचा. तर चला, आता मी आणि सासूबाई वारुळाला जाणार आहे. तर आज जरा थोडीशी धावपळ आहे बरं, कारण स्लॅब पडणार त्यामुळे भरपूर काम आहेत. तर चला, आज जसा होईल तसा तुमच्यासोबत व्हिडिओ मी शेअर करणार आहे. आणि साडी मी थोडी साधी सिंपलच घातली, कारण मी एकच साडी घेऊन आलेली आहे केडगाववरून. तर चला, वारुळाला जाण्यासाठी ना मी असं ताट घेतलेलं आहे. आता निघालोय. बघा, घरापाशी छोटंसंच वारुळ होतं ते, तर तिथंच आम्ही पूजा करून घेतली, कारण आज नागपंचमीची पूजा केली जाते वारुळाची. तर आहेत बघा छान अशी वारुळ इथं छोटंसं, तिथं केली. आणि इकडे आमच्या सासूबाईसुद्धा आलेल्या आहेत. तर मग आमच्या सासूबाईंसोबत मी वारुळाची पूजा करून घेतली. आज बरीच घाई गडबड आहे बरं का. तर चला, तर बघा आमच्या सासूबाई पण आल्या दुसऱ्या, तर त्या पण अशा पूजा करून घेतात. तर
सासूबाई आल्यात तर त्यांना ना आपलं बसल्या बसल्या मी लसूण सोलायला लावलं होतं आणि इकडे आमच्या जाऊबाई तर गुळ फोडतायत लापशीसाठी. बाकीची तयारी केली बरं का. तर चला, तर इकडं आता बघा या पातेल्यामध्ये ना बायकांसाठी खिचडी बनवून घेतली आहे आणि इकडं आपलं पूजेचं साहित्य आणि इकडे ना सांबरची सगळी तयारी करून दिली आहे मी या काकांना. आणि इकडं आता सांबर बनवायचं आहे आणि इकडे या पातेल्यामध्ये भात मस्त असा बनवलाय. तर चला, इकडे बघा मस्त असं सुद्धा दाना सांबर बनवायचं आहे आणि तेव्हा असं हलवतोय मस्त. कशात नाही जमायचं मग दुसऱ्या पातेल्यात एखाद छोटा काढून ठेवू. दमाने होता दमाने हळू जाई माती पडेल. हा नाही जमतं मामा ते नाही गळत. वता 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 सगळं वता शेवग्याचं वता सगळं वता. कसं झालंय सांबर दादा कसं झालंय एक नंबर. तर इथे बघा आमच्या मामांचे वडील आहेत तर त्यांची इथं समाधी आहे तर पूजा करताय मिस्टर आणि मी पण आणि नारळ पण फोडणार आहे. इकडं बघा मिस्त्री सगळे आलेले आहेत आणि त्यांची इकडं जॉईनिंग चालू आहे स्लॅब टाकायचं त्यामुळे मशीन जॉईन करताय. तर चला यांचं जॉईनिंग चालू आहे. तर इकडं आता मशीन पुजायचं काम चाललंय. तर मिस्टर अगोदर मशीनची पूजा करताय तर सासूबाई ह्या सगळ्या आल्यात आणि आमच्या जावासुद्धा आलेल्या आहेत. तर चला अगोदर मशीनची पूजा करून घेतो नंतर मग आपल्या स्लॅबवरती पूजा होणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा तर तुमच्यासोबत मी सगळं शेअर करणार आहे. आणि इकडे बघा यांचं चाललंय काम. तसं नाही हो कामगार म्हणतात का तुम्हाला. नाव असं दक्षिणा मोठा मोठा दक्षिणा मोठा मोठा लय मोठा मांडू मोठा नाही आबळा एवढा आवड नाही 500 आम्ही तुम्हाला नाही म्हणत 1000 मावशी काय हल्ला दगड मांडू पाय मन खुश दिल ना ओके मध्ये काम करू किती टाका. स्वयंपाक बनवायचं चालू आहे. इकडे आपल्या पाहुण्या सुद्धा आले दादा आलेत आणि आपला गणेश दादा सुद्धा आलेला आहे. आणि हे आमच्या आजी तर तुम्ही चांगलंच ओळखता चोफुलेवरल्या आणि ह्या वाडीच्या आजी पण आलेत बघा. तर काका वगैरे सगळे पाहुणे आलेले आहेत. तर स्वयंपाक चाललाय तर आता फक्त लापशी बनवायची बाकी आहे आणि इकडं अजून चहा वगैरे ठेवलाय आणि आमच्या ताई पण आलेल्या आहेत बघा. तर चला आता स्लॅबची पूजा करून घेऊ. पण आता लापशी मी काढून घेते अगोदर. लापशीचा भरडा जो भाजला होता ना तो काढून घेतला मी आणि त्यानंतर मग स्लॅबवरती पूजा करण्यासाठी गेलो होता. ज्या सासूबाई होत्या किंवा जावा होत्या ना ज्यांना स्लॅबवरती चढता येतं तर ते थोडंसं रिस्कीचं असतं बरं का. तर मग त्याच आम्ही 5-7 जणी वरती आलो आणि छान अशी पूजा करून घेतली. इथं बघा कलश ठेवून अगोदर गणपती बाप्पाची पूजा करून घेतली नंतर स्वास्तिक काढून घेतलं. आणि प्रत्येक शुभपूजेमध्ये आहे ना धन्याचा मान असतो बरं का. नवीन काही जर आपण खरेदी केलं किंवा काही शुभकार्य असेल तर धन्यांची सुद्धा पूजा केली. त्यानंतर हार वगैरे वाहून घेतला आणि इकडं आमच्या सासूबाई आणि जावा सुद्धा आलेल्या आहेत पूजा करण्यासाठी आणि आमच्या ताई सुद्धा. तर स्लॅबची आपल्या छान अशी पूजा करायचं काम चाललंय आणि इकडं स्लॅब ठोकायचं काम चाललंय. 18 टीम आहे 18 साधू करता वार्ता विघ्नाची निवृत्ती पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर वटसेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती रत्न खचित बरा तुझ गौरी कुंभरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा. गणपती बाप्पाची आरती केली आणि नंतर आता फळ फोडून घेत आहे आणि इथं मिस्टरांनी पण तर आरती घेतली आणि आता स्लॅब टाकायला सुरुवात झाली. इकडे बघा पूजा वगैरे झाली आणि नंतर मग लगेच इकडं तोपर्यंत स्लॅब पण टाकायला सुरुवात झाली होती. तर आता एकदा स्लॅब ही चालू केलं ना टाकायला तर मग बंद करत नाही बरं का शेवटपर्यंत होईपर्यंत. तर इकडं चाललं होतं यांचं स्लॅब टाकायचं काम आणि खाली स्वयंपाक पण बनवायचं काम चालू होतं. तर इकडं माझा भाऊ आणि मिस्टर सांगत होते की कुठं काय झालं आहे तर घरामध्ये सुद्धा आरती वगैरे झाली आणि नैवेद्य दाखवला मी देवाऱ्यावरती. आणि इकडं आमच्या ह्या सासूबाई आहेत ना एक जण चपाती लाटताय आणि भाजताय आणि इकडं आमच्या ह्या सासूबाई पीठ मळताय. तर इकडं ह्या ज्या शिल्लक बायका आहेत ना आमच्या सासा
त्यांना खूप भुका लागल्यात बघा. ते जेवायला बसल्यात. तर आज उपवास आहे ना नागपंचमीचा. तर मस्त दही खिचडी केळी आणि पापड वगैरे तळले. तर चाललं इकडे मस्त असं ह्यांचं जेवण बघा. बायकांची सगळ्यांची खिचडी खाऊन झाली आणि हा आमचा लाडू आलाय बघा घरी, म्हणजे माझा पुतण्या. तर बघा कसा बघतोय आणि किती गोंडस आणि छान दिसतोय बघा. चालू आहे आणखीन. आणि इकडं आपले मिस्त्री मामा जे आहेत ना त्यांना पण जेवायला वाढलंय, म्हणजे आता बायकांचं झाल्याच्या नंतर तिकडं पण आपले जे गवंडी आहेत त्यांना सुद्धा वाढायचंय. तर मामा कसा झालाय स्वयंपाक? छान झालाय ना? पोटभर जेवा. तर चला, हे आपले पाहुणे आहेत. तर अजून स्लॅब टाकायचं काम चालू आहे, त्याच्यामुळं काय आताच बाकीची माणसं जेवणार नाहीत. पण जे जे मोकळे आहे ते जेवण करून घेत आहे. तर ह्या मनीषताईच्या कामावरती ना प्लास्टर चालू आहे ना, तर हे ते दादा आहेत. तर या ताईंना त्यांना सुद्धा आम्ही जेवायला बोलवलं होतं. तर आता जेवण करता येते. त्यांना म्हणलं अजून तेवढं करून टाका म्हणलं तुम्ही. इकडं आपला सुजित दादा वाढतोय बघा. ती बसली जेवायला सगळ्यात शेवट. आणि अजून आपली मिस्त्री लोक राहिल्यात स्लॅबची. टाकून झालंय आणि आत्ता वाजलेले आहेत 4:30. तर इकडे सगळ्या दादांना आहे ना छान असं जेवायला वाढलंय. आमचे मामा आलेत गावातून जेवण करण्यासाठी. आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं. आणि हे आमच्या काकासुद्धा बावीवरून आलेले आहेत. आणि हे आमचे दादा स्लॅब टाकत होते ना, तर ते पण जेवायला आता बसलेले आहेत. तर जेवण करताय. दादा कसं झालंय जेवण? एक नंबर झालंय. छान झालंय ना? स्वयंपाक बनवता तुम्ही. हां ना. तर चला आता ह्यांना जेवायला वाढतात आमच्या ताई. तर इथं मिस्त्री पण जेवण करून गेली. त्यानंतर जे आपले पाहुणे आले होते ते पण जेवण वगैरे करून गेली. त्यानंतर मग जे भावकीचे माणसं असतात ते सुद्धा सगळे आमचे सासरे वगैरे जेवण करून गेली. आणि हे दोघं जण आहेत ते जवळचेच होते थोडेसे. तर मग ते सुद्धा जेवायला आले होते. तर इथं जे स्वयंपाकाला भांडे वगैरे आणले होते ते सुद्धा मी घासून घेतले. मी आणि मिस्टरांनी सुद्धा मला मदत केली हे पातेलं घासण्यासाठी, कारण ते पातेलं खूप जड होतं. आणि बरेचसे अजून लोक जेवायला येणार राहिली होती, पण मी इथेच व्हिडिओला एंड केला. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत बाय.